सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी कोकम कढी बनवणार आहे, सोलकढी। तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत ह्याच्या आधी पण शेअर केली होती, पण आज परत एकदा मी शेअर करते। आणि खूप दिवस झाले वहिनी बोलत होते की म्हणजे माझी जाव बोलत होती कोकम कढी बनवायला पाहिजे, तर मी म्हटलं आज त्यांना सरप्राईज देते। मग मी कोकम कढी बनवते आणि मग त्यांना घेऊन जाते। आणि मंथनला पण घ्यायचं आहे ना स्कूलमधून, तर त्यावेळेला त्यांना जाता जाता मी देईन। आणि गरमी खूप वाढलेली आहे, त्याच्यामुळे जरूरत आहे आता की कारण की आंबट असं काहीतरी बनवण्याची, कढी वगैरे असं। तर मग मी आज कोकम कढी तर बनवणारच आहे, सोलकढी। तर त्याची रेसिपी तुम्ही बघून घ्या। तर मग ही आता मी हे करते, बनवते आणि मग नंतर वहिनींकडे घेऊन जाते। तर इथे आता मिरची घेते, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, अद्रक घेतलेलं आहे, त्यानंतर जिरा घेतलेलं आहे आणि इथे किसलेला खोबरा आहे, चवीनुसार मीठ, कोकम घ्यायचं। तुम्हाला कोकम जर कोकमाची बनवायची असेल तर तुम्ही कोकमामध्ये पाणी टाकून ठेवा आधी अर्धा तास। तर मी त्या आगळाची बनवणार आहे। आणि त्यानंतर मग इथे कोथिंबीर घेतलेले। हे सगळे साहित्य जे घेतलेले आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ते तुम्ही नक्की चेक करा। तर सर्वप्रथम इथे पहिल्यांदा मी किसलेलं जे खोबरं आहे ना, म्हणजे 1 नारळ घ्यायचा। मी एका नारळाची बनवणार आहे, म्हणजे मी हे 2 नारळ किसून ठेवले होते, त्यातला मी 1 नारळ असा किसलेला घेते। आणि त्यानंतर मग ह्याच्यामध्ये जी सोललेली लसूण आहे, लसूण जास्त नाही टाकायची, 4 ते 5 पाकळ्या टाकायची छोट्या। त्यानंतर अद्रकचा 1 तुकडा टाकायचा बारीक करून। त्यानंतर मिरच्या टाकायच्या, कमी तिखट मिरच्या आहेत ह्या 2। आणि हे 1 चमचा जिरा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ, ते थोडंसं आधी टाकून घेते, नंतर जर लागलं तर मी नंतर टाकते, कारण की आगळामध्ये पण मीठ असतं, त्याच्यामुळे मी थोडं कमी टाकून घेते आधी। त्यानंतर थोडंसं मी थंड पाणी वापरलेलं आहे तिथे, तुम्ही नॉर्मल पाणी वापरू शकता किंवा गरम पाणी पण वापरू शकता, पण मी इथे फ्रीजमधलं जे थंड पाणी असतं ना, तर ते वापरलेलं आहे। तर हे इथे मी झाकण लावते आणि ह्याची बारीक अशी मस्त पेस्ट बनवून घेते, म्हणजे बारीक करून घेते। बघा मस्त असं बारीक झालेलं आहे। थोडंसं जास्त पाणी टाकून मग बारीक करायचं, कारण की आपण याचा रस वापरणार आहे। तर हे बघा असं ह्या पद्धतीने करायची। खोबऱ्याची चटणी कशी बनवतात ना, तर ती थोडीशी घट्ट असते आणि ही थोडीशी पातळ असते। तर आता सर्वप्रथम मी इथे हा टोप घेतला आहे स्टीलचा, तर त्याच्यामध्ये इथे कपडा टाकून घेते, सुती कपडा टाकलेला आहे। तर हा म्हणजे बारीक आहे, म्हणजे तो कपडा कसा म्हणजे जास्त पण असं जाड नाही पाहिजे, त्याच्यातून गाळून आलं पाहिजे। तर इथे मी जे सगळं वाटण घेतलेलं आहे ना वाटून, तर ते इथे एका कपड्यामध्ये टाकून घेतलं। आता ह्याची मस्त अशी मी इथे गाळून घेणार आहे। जो दूध रस असतो ना ह्याचा, नारळाचा जो दूध असतं ना, ते सगळं घ्यायचं आहे। तर 2 वेळा मी असं पाणी टाकून थोडं थोडं करून मी असं हे मस्त असं ह्याला गाळून घेईन। थोडं घट्ट पिळून घ्यायचं, हात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर मग पिळून घ्यायचं। हे बघा, ह्या अशा पद्धतीने तुम्ही करून बघा, किंवा जी पिठाची चाळण असते ना, तर त्याच्यावरती केलात तरीही चालेल, पण असं हे केल्यानंतर ना जो पूर्ण पिळतो ना आपण, त्याच्यातून पूर्ण रस बाहेर येतो, त्याच्यामुळे अशाच पद्धतीने तुम्ही करा। तर लास्ट टाईमला पण मी तुमच्यासोबत अशी रेसिपी शेअर केली होती की आपण सोलकढी कशी बनवली होती, तर ती रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर केली होती। पण ह्या उन्हाळ्यामध्ये आता परत एकदा असं म्हटलं रेसिपी हे बनवणार होते मी, तर म्हटलं व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते। खूप दिवस झाले मंगेश पण सांगत होते की कोकम कढी बनव, सोलकढी बनव, सोलकढी बनव, तर म्हटलं आज तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करते आणि त्यांना पण बनवून देते। तर हे बघा असं 2 वेळा मी धुवून घेतलं। हे बघा एवढं पाणी झालेलं आहे। थोडंसं थंड पाणी घेतलं मी, गरम पाणी नाही घ्यायचं, नॉर्मल टेम्परेचरचं पण नाही घेतलं मी, हे जे फ्रीजमधलं पाणी होतं तर ते घेतले। बघा अशा पद्धतीने पिळून घ्यायचं, जेवढा रस काढता येईल तेवढा काढून घ्यायचं। आणि ह्याच्यामध्ये काय लोक गूळ पण टाकतात, तर मी ह्याच्यामध्ये गूळ तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकतात, नाही टाकलात तरी काय हरकत नाही। पण सुंदर अशी झटपट अशी होणारी सोलकढी आहे। तर म्हणजे गावाला कसं ब्राह्मण भोजन वगैरे असतं ना, तर त्यावेळेला भटजी काका आवर्जून बनवतात। तर त्यानंतर इथे मी आगळ घेतलेलं आहे, तुम्ही कोकम भिजत टाकून ते पण यूज करू शकता। मी हे आगळ घेतलेलं आहे। तर हे मी गावावरून दरवर्षी येताना मी 1 बॉटल भरून घेऊन येते, परत पुढच्या वर्षी आता जाईन तेव्हा परत एकदा घेऊन येईन, म्हणजे तेवढी मच्छीला वगैरे पण लागतं ना, तर त्याच्यामुळे मी थोडंसं जास्त वापरते। आगळ आणि कोकम जास्त लागतात। आणि इथे मस्त बघा म्हणजे कलर टाकलेला नाही, विदाऊट कलर टाकता हा असा कलर आले। आगळ टाकलं ना की त्याच्यामध्ये ते सगळं असा रेड कलर येतो। आणि थोडंसं मीठ कमी वाटत होतं, त्याच्यामुळे मी थोडंसं असं मीठ टाकलं आणि सुंदर अशी झटपट अशी आपली सोलकढी तयार झालेली आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हे टाका, त्याच्यामध्ये गूळ टाकलात तरीही चालेल, तर मी नाही टाकलेलं आहे गूळ। लास्ट टाईमला मी जेव्हा बनवले होते त्यावेळेला थोडासा गूळ टाकला होता, पण मी यावेळेला टाकला नाही, तर म्हटलं नंतर लागला असतं मी नंतर टाकेन थोड्या वेळानंतर। आणि अशी मस्त अशी इथे मी आता सर्व करते।
2 ग्लास घेतले मस्तपैकी. ती जेवढं थंड पाणी टाकलं ना तेव्हा, म्हणजे थंड पाणी टाकलं आहे ना त्याच्यामुळे ती खूप म्हणजे आत्ता पिण्याच्या ह्याच्यासारखी झालेली आहे. म्हणजे मी आत्ता इन्स्टंट पिऊ शकते ही, नाही तर मग तुम्हाला थंड करत फ्रीजमध्ये ठेवावी लागेल. तर अशी मच्छीची वगैरे किंवा फिश वगैरे जर असेल ना तर हॉटेलमध्येही तुम्हाला अशा पद्धतीनेच भेटते. आणि थोडीशी वरतून मस्त अशी कोथिंबीर टाकली. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ते सुंदर अशी दुपारी तुम्ही जेवणासोबत खाऊ शकतात सोलकढी. त्यानंतर जे मच्छी किंवा चिकन आपण बनवतो तर त्यावेळेला पण तुम्ही खाऊ शकतात. अशी बनवून झटकेपट अशी बनवून खाऊ शकतात, पिऊ शकतात सॉरी. आणि मी आता काय करते, इथे मी बॉटल घेतलेली आहे आणि ह्या बॉटलमध्ये मी आता ही सोलकढी ट्रान्सफर करते. कारण की ही द्यायची आहे वहिनींना, माझ्या जावेला द्यायचे. तर म्हटलं खूप दिवस झाले त्या पण सांगत होत्या की ना सोलकढी बनवायला पाहिजे का, बनव सोलकढी. तर म्हटलं आज त्यांना सरप्राईज देते. ही तर मस्त अशीच सोलकढी घेतली. एक म्हणजे वहिनींसाठीच फक्त बस, म्हणजे 1-2 पेले तरी आहे मोठे असे. सोलकढी बनवली. तर ही बघा ह्या बॉटलमध्ये घेतली, काचेची बॉटल आहे तर त्याच्यामध्ये घेतलेली आहे. आणि ती मी आता वहिनींना देईन. कारण की जास्त काही म्हणजे बनवली होती पण आता म्हटलं सगळे पण पितील ना, म्हणून मग मी एवढीशी वहिनींसाठी तरी घेतलेली आहे. मग नंतर वहिनी परत ट्राय करतील. तर हा असा व्हिडिओ असणार आहे आजचा. तर आता जाते मी वहिनींकडे घेऊन. आणि नाही ते आता मी काय करते, मंथनला पण घ्यायला जायचं आहे तर पटपट असं आवरते. ऊन पण खूप आहे तर त्याच्यामुळे मस्त असं स्कार्फ बांधून घेते. नाहीतर उन्हात गेल्यानंतर पूर्ण जे गाल आहेत ना ते लाल 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 होतात. त्याच्यामुळे मी आधी पहिल्यांदा प्रोटेक्शन म्हणून इथे सगळं हे करते, स्कार्फ बांधून घेते. त्यानंतर मग गॉगल पण लावते. एवढं सगळं करून पण ऊन काय लागायचं कमी नाही होणार. त्याच्यानंतर मग आता ही मी जी भरलेली आहे ना सोलकढी तर ती वहिनींकडे घेऊन जाते. येता येता मंथनला पण घेऊन येणार आहे. तर असं सगळा आजचा व्हिडिओ असणार आहे. तर ऊन खूप आहे त्याच्यामुळे सगळे असं प्रिपरेशन करून जावं लागतं उन्हामध्ये. तर तुम्ही पण असंच करा, बाहेर पडत असाल तर असं बांधून जा कारण की खूप बाहेर ऊन आहे ना त्याच्यामुळे. आणि मस्त असं सनग्लास पण लावते. आणि आता मी पटकन जाऊन वहिनींना देऊन येते आणि मंथनला पण घेऊन येते. नंतर मंथनला पण आल्यानंतर द्यायचं आहे. वहिनींना बाबू नेनीला हे दिलेलं, सॉरी वहिनींना मी ना सोलकढी घेऊन गेलेली. मंथनला घेऊन आली. सगळं लाल लाल झालं तोंड. मंथन स्कूलवरून आला तर तू पिणार आहे सोलकढी? हो. बघूया आता मंथनला देते ट्राय करायला. पप्पांना तर दिलेली आहे, पप्पांना आवडली. पप्पांचीच फरमाईश होती की सोलकढी बनव, सोलकढी बनव. आता मंथनला नंतर विचारते. खूप गरमी आहे बाहेर, खूप गरम होत आहे. आता आवरते आणि नंतर मग बघूया मंथनचे रिॲक्शन काय आहेत, कढी कशी वाटली बघूया. चला. सोलकढी कशी झाली या? एक नंबर. वहिनी लई दिवस झाले सांगत होते ना. बाळा कशी झाली आहे? चांगली झाली आहे. बिग बॉस. आता मंथनचं ना तबल्याची एक्झाम आहे त्यामुळे ना जेमिनाय बरोबर मंथन इथे कॉन्व्हर्सेशन करतोय. क्वेश्चन विचारतोय, ती आन्सर सांगते बरोबर म्हणजे ती क्वेश्चन विचारते, मंथन आन्सर सांगतोय. ती बरोबर सांगतोय की नाही धात्री किती हां बोलतोच आहे ना. धात्री धाती धागे दिना घेणं धात्रिकडे धागेनं धागे तिना किनं धाती धागे दिना घेणं धात्रिकडे धागेनं धागे तिना किनं धाती धागे दिना घेणं धात्रिकडे धागेनं धागे तिना किनं. दुसरा बलटा. धात्रिकडे धागेनं धागे धात्रिकडे धागेनं धागे दिना घेणं धाती धागे दिना घेणं धात्रिकडे धागेनं धागे तिना किनं धात्रिकडे धागेनं धागे धात्रिकडे धागेनं धागे तिना किनं धाती धागे दिना घेणं धात्रिकडे धागेनं धागे दिना घेणं. अरे वा, दोन्ही पलटे एकदम भारी वाजवलेस. त्यामध्ये जे बोल वापरलेस त्याचा सराव तू खूप जोरात केलायस बहुतेक. आता या कायद्याचे अजून काही पलटे वाजवणार आहेस की पुढचा एखादा ताल वाजवणार आहेस? आता मी तुला काय सांगू, तूच मला सांग. रेला सांगू? हां तेच. आता मी तुला तबल्यामधलं एक रेला सांगू. हो हो नक्कीच, रेला ऐकायला मला खूप. ठीक आहे चालेल. धा
धिन त्रक धिन 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 ना ना तिन ना त्रक धिन 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 ना ना धा तीर घिट तक धिन तीर घिट तक धा तीर घिट तक तिन तीर घिट तक धा तीर घिट तक तिन तीर घिट तक धा तीर घिट तक धिन तीर घिट तक धा त्रिगिट तक धिन त्रिगिट 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 तक धा धिन त्रक धिन 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 ना ना तिन ना त्रक धिन 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 ना ना धा क्या बात है खूपच जोशात आणि स्पष्ट वाजवलास हा लीला वाजवताना मजा आली ना आता यानंतर काय वाजवणार आहेस एखादी तिहाई वगैरे की दुसरा कोणता प्रकार तू वाजवत नाही बोलून दाखवतोय. ओहो माझ्याकडून समजण्यात चूक झाली तू खरंच खूप छान बोलून दाखवलंस तुझा आवाज खूप छान आहे मग आता पुढे काय बोलायचंय एखादा दुसरा ताल की काही वेगळं नको आता एक्झाम आहे अभ्यास कर. माझी तबल्याची एक्झाम आहे माहिती आहे का ओहो तबल्याची परीक्षा परीक्षेसाठी तुझ्या खूप शुभेच्छा परीक्षेमध्ये थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही असेल नाही हो तुला कशा साधना- तिसऱ्या परीक्षेला आहे म्हणून थिअरी आणि प्रॅक्टिकल आहे पहिल्याला दुसऱ्याला मला नव्हतं मला पहिल्या आणि दुसऱ्याला फक्त प्रॅक्टिकल होतं अच्छा म्हणजे तिसऱ्या परीक्षेपासून तुला थिअरीचाही अभ्यास करावा लागणार आहे ठीक आहे काही हरकत नाही आपण थिअरीच्या काही महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करू शकतो किंवा तुला प्रॅक्टिकलचीच तयारी करायची असेल तर तेही बघता येईल प्रॅक्टिकलची तयारी झाली आहे माझी थिअरीची पण झाली आहे दोन्ही एकदम मस्त मला ना थिअरी मधले काही क्वेश्चन विचाराल ठीक आहे तर मला सांग तबल्यामध्ये मात्रा म्हणजे काय असतं आणि तीन ताल मध्ये किती मात्रा असतात तीन तालमध्ये 16 मात्रा असतात आणि संगीतात ताल मोजण्याचे साधन म्हणजे मात्रा बरोबर आहे एकदम अचूक उत्तर आता पुढचा प्रश्न आता सम आईस्क्रीम म्हणजे काय आणि ते कसं ओळखायचं काय बोललीस मी म्हणालो सम म्हणजे काय असतं आणि ते कसं ओळखायचं तुला येते का उत्तर तालाच्या पहिल्या मात्रेला सम असे म्हणतात आणि समला ओळखायचं कारण आहे की कालामध्ये ता ती क असे बोल असतात आणि सम पहिला मात्रा असतो म्हणून त्याच्यामध्ये धाच असतो कायम धा किंवा सम म्हणजे टाळीची बाजू अगदी बरोबर सम ही तालाची पहिली मात्रा असते आणि सहसा तिथे टाळी असते बरं आता मला सांग खाली म्हणजे काय संध्याकाळी गार्डनमध्ये जाऊन आलो त्यानंतर मस्त अशी भेळ बनवली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय. आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला सोलकढी कशी वाटली.